मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला डेंजर एंडला, धोक्याची घंटा होती. खेळाडू आपण पाहिला तर थोडीशी फेकी जर आपण पाहिली तर लेझी पाहायला मिळाली. इथे जर अचूक फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली असती तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती बदल विकेटच्या खात्यामध्ये नक्कीच पाहायला मिळालं असतं. 3 षटकांची मॅच धाबा धावफलकावरती आहेत, तब्बल 6 धाबा. 6 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने दाखवलाय मनगटातील जोर, मारलाय मैदानाच्या आतमध्ये कडक 4 चौकार. बागपुटला गेलेत, रूम बनवलाय, त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं लाजवाब होतं. क्षेत्र खाली होतं, क्षेत्र निवडलंय, त्यानंतर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. लाजवाब स्ट्रोक. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली या 4 धाब्यानंतर 10 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका फसलाय, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. मयूर चूक करतोय, मयूरने कॅच ड्रॉप केला. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आणि क्रिकेटच्या सूत्राचा खराब वापर मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस ड्रॉप आणि जेव्हा जेव्हा झाले तेव्हा आपण पाहिलं पाठीमागल्या मॅच मध्ये पाहिलं मयूरला जीवनदान मिळालं आणि मयूरने त्यानंतर काय लाजवाब बॅटिंग केली. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता बॅटर सलामीला आलेल्या बॅटरला संधी मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि संधीचा फायदा आता बॅटर कसा घेणार मैदानाच्या आतमध्ये ते पाहायचंय. पुन्हा एकदा सज्ज बॅटर. लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. येस, पंच पुन्हा एकदा वळतात, पंच पुन्हा एकदा दर्शवतात, पंच पुन्हा एकदा सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा आहे. अबांतरची एक धाव मिळेल. धाबा रोकावा लागतील. या धाबा तुम्ही खर्च करू शकणार नाही आहात. अबांतरच्या मोफत धाबा तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये वाटल्या गेल्यात. लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक डीपला आहेत, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. अभिजितने चूक केली आहे मैदानाच्या आतमध्ये, बॉल धरतीला दान झालाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. सातत्याने चुका घडल्यात. सकाळचं सत्र असेल किंवा दुपारचं सत्र असेल, दोन्ही गोष्टीमध्ये चुका घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. 1200 धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षकाला बीट करून रिकाम्या जागा भरणारा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय तो चौकार. लाजवाब बॅटिंग. रूम बनवत असताना बॉलला अगदी गॅपमध्ये खेळत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच या चौकारानंतर तब्बल 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धाबा मिळालेत. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांचा विचार केला तर किती धाबा बनवल्या जाणार. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहायला गेलं तर येस चेक करूयात आपण. येस, पहिला वाईट, दुसरा 4, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर 1, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर 4, 16. येस 18 झालेत. येस 18 झालेले आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धाबा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला ठोकत असताना षटकार मैदानाच्या आतमध्ये. शिवछत्रपतींचा छाबा मिळाला त्या मैदानाच्या आतमध्ये. 6 धाबा. लाजवाब बॅटिंग. समोर टाकलेला बॉल अगदी स्लॉट मध्ये घेतलाय, त्यानंतर डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये 6 धाब्यांसाठी. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 18 अशी धावसंख्या धावफलकावरती आणि आता या 6 24 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला. 24 धाबा झालेल्या आहेत. बॉलचा विचार केला तर 9 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा समोर आले पदाला ते दाखवलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. एखादा ब्रेकअप परवडला कॅच नाही परवडत, त्रास होतो. उठता बसता खाता पिता झोपता सर्व काही गोष्टी करताना ना तुम्हाला त्रास होईल आणि ते त्रास झालाय. त्याचा आवाज म्हणून सेट केला काय याचा प्रॉब्लेम आहे सेट करा बोला बोले कारण 26 धाबा झालेत. 26 धाबा झालेल्या आहेत धावपलकावरती. 26 धाबा धावपलकावरती. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल आणि सिंगल नंतर धावपलकावरती बदल 27 धाबा. 18 त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा. 27 धाबा धावपलकावरती. पुन्हा एकदा बॅटची कट घेतली का पाहूयात. पंच चेक करतात आणि पंचांचं बोट आलंय आकाशाकडे. फलंदाज बाद झालाय आणि पहिल्या विकेटचं मैदानाच्या आतमध्ये पतन झालंय. लागलाय पहिला धक्का. बॅटिंग करणारी टीम अर्थातच कुंभारवाडी बॉईज संघाला. धावसंख्या धावपलकावरती 27. दुसरं षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधील. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 27 वरती धावफलक स्थिर आहे. अगदी पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक टाकलं गेलं. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर लाजवाब बॉलिंग. 4 बॉल मध्ये फलंदाजाला जकडून ठेवलंय, फलंदाजाला बांधून ठेवलंय. विकेट्स मिळवली आहे. महत्वाची विकेट. आघाडीची बॅटिंग सलाम मिळालेले दोन्ही सेट बॅटर. आता मैदानाच्या आतमध्ये एक बॅटर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संदीप. पाठीमागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. हो पुन्हा एकदा बॅटची आतली कड. बॉल निघून चाललाय. अगदी घोषांकित चित्रामध्ये सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती झाली आहे ती म्हणजे 28 धाबा. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये संघनायकाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जाईल या मॅच मध्ये पाहायचं आहे. कारण यानंतर होणारी मॅच एका बाजूला टीम असेल गटामधील ओके हे वरती गट क्लिअर येस कुसरुडू संघाच्या अगेन्स्ट मध्ये या सामन्यातील विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक गटातील संपूर्ण मॅचेस. शेवटचा षटक पहिला बॉल लॉफ्ट केलाय सर हाताने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आहे दुरी. बॉल निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. धाबांची करतोय इच्छा पुरी. बॉल बाहेर बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. बॉलर नेम ओमकार विशाल. बॉलर नेम. पहिलाच बॉल चौकार मारलाय सर हाताने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये गॅप मोठा होता. ते क्षेत्र निवडलं गेलं. हो पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. तू शेर तो मैं बब्बर शेर. ईट का जवाब पत्थर से. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस. फुल टोल वसूल होईल का? यस फुल टोल वसूल. बिग 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 लांबच लांब षटकार. फलंदाज आपण पाहूयात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अगदी उंचीने कमी आहे पण बॉलवरती जे प्रहार पाहिले ना तर लाजवाब प्रहार करताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजित संघाच्या विजयामध्ये भरीव कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळाला. 1 चौकार 1 षटकार 1 डॉट आतापर्यंत खेळला. त्याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग संघाच्या धावसंख्येमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. लाजवाब बॅटिंग. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला.
टोटल धावसंख्या 38 झाली धावफलकावरती. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय, फिंगर रोल्स केलेत. बॉल अगदी आपण पाहिलं गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय की काय, आणि यस गेलाय. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर आपण पाहूयात संदीप सरांचा इशारा आलाय डी झोन, आणि डी झोन मध्ये जाऊन एक धाव मिळतीये आणि 39 धाबा. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर इनला अजित पुन्हा एकदा सेट बॅटर, इन फॉर्म बॅटर आहे. खूप चांगला खेळ केला त्याने, टेम्परामेंट दाखवलंय, टॅलेंट दाखवलंय, सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघालाय, धावतोय, ट्रॅव्हल होतोय, दुसरीचा प्रयत्न केलाय, कन्वर्ट केली जाईल सिंगलला डबल मध्ये. यस 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग चांगलं आहे, टायमिंग चांगला आहे, कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. अगदी दोघांमध्ये आपण पाहिलं तर बॉन्डिंग ही चांगलं पाहायला मिळालंय. चाली रचल्या गेल्यात, एक करे तो साझेदारी, 2 करे तो भागीदारी. भागीदारी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आहे, लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. 46 झाले, 47 झाले, 48 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. लाजबाब बॅटिंग आपण पाहिली तर अजितच्या माध्यमातून. टोटल धावा या मॅच मध्ये आपण पाहिलं अजितच्या माध्यमातून तब्बल 33 धावा या मॅच मध्ये बनवल्या गेल्यात आणि संघाची टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 47. सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 48 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच 1 स्टार वन डे स्टार गुडे टीम या टीमला बनवायच्या आहेत 48 धावा. चला विनंती असेल फिल्डिंग लगेच सेट करा. बॅटिंग करणारी टीम शिस्त आपण पाहू शकता. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन लाजबाब आपण नियोजन आयोजन आणि सर्व काही गोष्टींची सोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नियमांचं फॉलो आपण पाहिलं तर खूप चांगलं पाहायला मिळते प्रत्येक संघाच्या माध्यमातून. प्रत्येक संघाच्या किट वरती आपण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा लोगो पाहतोय. ही पाटण तालुक्याची ओळख आहे, ही पाटण तालुक्याचा अभिमान आहे, पाटण तालुक्याचा स्वाभिमान आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हा अंगावरती टी शर्ट परिधान कराल ना तेव्हा तेव्हा पाटण तालुक्याला तुम्ही रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळाल. आणि आज प्रत्येक संघाच्या किट वरती आपण पाटण तालुक्याचा लोगो पाहतोय. हा लोगो नाहीये तर हा पाटण तालुक्याचा एक ओळख बनली अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. चला विनंती असेल फिल्डिंग लगेच लावायची आहे. येस चला फिल्डिंग लगेच एका लाईनअप मध्ये संघातमध्ये जाईल. खूप चांगली शिस्त आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कुंभारवाडी बॉईज संघाने संदीपने पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आणि दुसऱ्या मॅच मध्ये अजितने काय लाजवाब बॅटिंग केली. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे आपल्याला 100% आपल्या संघाच्या विजयामध्ये द्यायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये संदीपने चांगला खेळ केला, दुसऱ्या मॅच मध्ये अजितने खेळ केला. म्हणजेच काय तर सांघिक खेळाचं प्रदर्शन आपल्याला या टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मराठीचा अभिमान असणारा संघ प्रत्येकाच्या खेळाडूच्या जर्सीवरती आपण मराठी क्रमांक असलेला आपण पाहतो. लाभले अम्मा असं बागे बोलतो मराठी, धर्मपंत जात जाणतो मराठी, अख्ख्या जगात माय मानतो मराठी. खरं तर आज मराठी आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला. आज संपूर्ण महाराष्ट्राने अभिमानाने बोलली जाणारी भाषा मराठी माणसांचा स्वाभिमान आणि मराठी भाषा आज आपण प्रत्येकाच्या किटवरती मराठी अंक आपण पाहतो. संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल कुंभारवाडी बॉईज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अर्थातच वन डे स्टार गुडे टीमच्या माध्यमातून. ओम आणि मयूर या मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय गुडे टीमच्या माध्यमातून. कारण मयूर जर पाठीमागल्या मॅच मध्ये पाहिलं तर क्रमांक 3 वरती फलंदाजीला आले. या मॅच मध्ये क्रमांक 1 अर्थातच आज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो बदल तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला गरज असते आणि आता या गुडे टीमला गरज आहे या मॅच मध्ये मयूरची. आणि मयूरला आघाडीचा बॅटर म्हणून सलामीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. मयूर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल एक हार्ड हिटर बॅटर ओम आपल्याला पाहायला मिळेल. दोघांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. याच्या आधी किती मॅचेस खेळला, याच्या आधी किती मॅन ऑफ द मॅच जिंकले, याच्या आधी किती सिरीज जिंकले याला इथे महत्व नाही आहे. याच्या आधी किती चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले याला इथे महत्व नाही आहे. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या स्वाभिमानासाठी आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळालेत. गोलंदाजीसाठी
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कुंभारवाडी बॉईज संघाच्या माध्यमातून सुरेश. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा फटका फसलाय. मिस टाइम. येस, इथे पाहिलं गेलं तर सिंगल मिळेल. सिंगल नंतर धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळावं लागेल बॅटरला, कारण जास्तीच्या धावा मिळणार नाहीयेत. इथं तेज केलं गेलं. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं गेलं तर तो प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केला आहे समोरच्या बाजूला. खेचलाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉल हवेत. कॅच पकडला गेला आकाशच्या माध्यमातून आणि पहिला धक्का बसतोय टीम गुडे संघाला ओमकारच्या रूपामध्ये. गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती बाद झाला. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर गोल्डन डकचा शिकार सांघिक 1 धावसंख्येवरती बॅटर ओमकार बाद झाला. निराश केले संघाला. या महत्वाच्या मॅच मध्ये जास्त काही करता आलेलं नाहीये. तुम्ही किती बॉल खेळला याला महत्व नाही, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय केलं या गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्व आहे. आणि या मॅच मध्ये ओमकारने नाराज केलं, ओमकारने निराश केलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल इंडियन आर्मी दलामध्ये कार्यरत आहेत. आपला अगदी पाहिलं गेलं तर क्रिकेटची आवड जोपत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी पहिला बॉल. हो हो, भरपूर वेगाने तलवारीची पाती ज्या वेगाने फिरते ना त्या वेगाने इथे बॅट फिरली गेली होती. अक्षरशः गोपन फिरावी त्या पद्धतीने बॅट भरपूर वेग होता, पण बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन झाला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. हो, पुन्हा एकदा शिर्यापासून दूर आहे बॉल. अवे फ्रॉम द बॉडी टाकला गेलाय बॉल आणि डॉट बॉलची सांगता. महागाईच्या काळात सस्त्याची कमलाने मैदानाच्या आतमध्ये सातत्याने गोलंदाजाने टाकलेत ते म्हणजे डॉट बॉल. डॉट बॉल आणि डॉट बॉल. डॉट बॉल नंतर आता मॅच मध्ये प्रेशर वाढलाय. प्रेशर वाढलाय या मॅच मध्ये. आणखी एक कमी गतीने टाकलेला बॉल. हाही बॉल आपण पाहिला तर डॉट बॉलची सांगता. बढ़ रहा है टेंशन तो बढ़ाना पडेगा. कॉन्ट्रीब्युशन बढ़ाना पडेगा या मॅच मध्ये. या मॅच मध्ये आता कुठेतरी योगदान द्यावं लागेल. बॅटर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल खेळत, कारण बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. हो, पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. फलंदाज झालाय क्लीन बोल्ड. फलंदाजाची दांडी झाली आहे गुल आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. म्हणजे निर्धाव षटक म्हणावं लागेल. वैयक्तिक बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर पाहायला मिळाली. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद आणि 1 अशी धावसंख्या धावफलकावरती. नवीन बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाहायला मिळेल. पहिल्या ओमकारने काही केलेलं नाही. दुसरा ओमकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. संपूर्ण या मॅचची जबाबदारी असेल ती म्हणजे मयूरच्या खांद्यावरती. कुठेतरी मयूरने विचार करणं गरजेचं होतं. कुठेतरी प्रेझेन्स ऑफ माइंड, कुठेतरी या मॅच मध्ये सेन्स ठेवणं गरजेचं होतं, कारण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कोणीही खेळलं नाहीये. प्रत्येक बॅटरने मोठा वार करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाने गार केलं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये अजित गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचिंगचा कॉल. अप्रतिम कॅच पकडला गेलाय. झेल संपलाय फलंदाजाचा मयूरचा. हा शून्यावरती खेळ. मयूर बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. अकुटप्पाचा बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं. उंची भरपूर गाठली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3 डाऊन झाली आहे. 1 धावसंख्येवरती तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये गुडे संघाला बसलाय. सातत्याने धावा बनणं गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला पण विकेट्स आपण सातत्याने अक्षरशः घसरगुंडी लागली आहे विकेटला, कारण सातत्याने विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नवीन बॅटर अभिजित. अभी नहीं तो कभी नहीं. पुन्हा एकदा मिस टाइम. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली. हो, पुन्हा एकदा आपण पाहूयात. फर्स्ट अटेम्प्ट, देन सेकंड आणि देन थर्ड आणि त्यानंतर धरतीला दान. सचिनने चूक केली आहे. बॉल धरतीला दान झाला आणि जीवनदान मिळाले मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. शॉर्ट टर्म पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल. षटकार. लाजबाब. थोडासा उशीर झालाय
पण मैदानाच्या आतमध्ये फटका पद्धतशीर आला. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आपण पाहिलं तर ओमकारच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक म्हणत असतील, अनेक डगआउट मधून खेळाडू बोलत असतील, ओमकारला वरती कुठेतरी येणं गरजेचं होतं या मॅच मध्ये. ओमकारने लाजवाब बॅटिंग केली. जो कपाळावरती आलेला घाम आहे तो ज्या पद्धतीने आपण बाजूला सारतो त्या पद्धतीने आलेलं प्रेशर आता बाजूला सारलं जाईल का या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. फटका फसलाय. पुन्हा एकदा घेतली आहे बॅट शिकडा. गोलंदाजाने शिकवलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा धडा. एक तेरी तो एक मेरी. अब है फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जाण्याची बारी. फलंदाज बाद झाला. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पुन्हा एकदा अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अगदी धावफलकाचा विचार केला तर 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. सातत्याने विकेट्स भरपूर साऱ्या मिळवल्या गेल्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अक्षरशः जकडून ठेवलंय, अक्षरशः बांधून ठेवलंय, अक्षरशः इकॉनॉमिकल षटकं टाकले गेलेत. हाई बॉल आपण पाहूयात. स्ट्रॉंग अपील केलं गेलं होतं. कदाचित कॅच ड्रॉप झाला. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायला मिळालेत ना त्या पद्धतीने वाटतं की हा कदाचित कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा बॅटर मिस टाइम. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. हो इथे कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. सातत्याने कॅचेस ड्रॉप होत आहेत. सातत्याने सकाळच्या सत्रापासून कॅचेस ड्रॉप. त्यानंतर आपण पाहिलं तर आता सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर विचार केला तर 2 षटकांचा जवळपास खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक डॉट आला ना. बॅट्समन नेम काय होतं खाली आलेला नवीन 6 बॉलचा खेळ बाकी बनवायचा आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 39 धावा. अजित गोलंदाज, सचिन गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइड ला कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. गुड कॅच रनिंग कॅच. वॉट अ कॅच, वॉट अ जजमेंट. गुड कॅच बाय आकाश. आणि इथे आणखी एका विकेटचं पतन. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 3 कॅच आणि या मॅच मध्ये आता जर पाहिलं तर हा पहिला कॅच. म्हणजे हा चीता आहे खरं या टीमचा. येस 2 कॅचेस म्हणजे अक्षरशः प्रत्येक बॉल आज पाठला केलाय आकाश कदाचित आज बॉलला आवडलेला दिसतो. कारण भरपूर साऱ्या कॅचेस ज्या क्षेत्रामध्ये आकाश जाईल ना त्या क्षेत्रामध्ये बॉलने अक्षरशः आज प्रेम दाखवलंय. सातत्याने आकाशने सुद्धा बॉलवरती प्रेम दाखवलं आणि सातत्याने खूप चांगले कॅचेस पकडले गेलेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. फुटवर्क नाहीये. बॅकफूटला खेळण्याचा प्रयत्न केलाय. वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि आता इथे धावफलकाची वाट लागेल का आपल्याला पाहायचं. धावफलकावरती धाबांना ब्रेक लागलाय. धावफलक स्थिर. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीपला. आकाश पुन्हा एकदा बॉलच्या पाठीमागे. कोणतीही चूक करणार नाहीये. उचलेल फेकेल तत्पूर्वी सिंगल मिळाला आणि सिंगल नंतर धावफलकावरती होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 10 धावा. बॉलचा विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केला आहे. समोर आलेत. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय हनुमान चषक षटकार. चला यानंतर होणारी मॅच कुसरूर संघाचे कॅप्टन्स आपण या लगेच. विनंती असेल चॅम्पियन स्पोर्ट्स कुसरूर संघ आपण या लगेच आपण टॉस करूयात. 16 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. फटका आहे. पुन्हा एकदा आकाशच्या हातामध्ये बॉल. हा 6वा झेल या स्पर्धेमधला. पहिल्या मॅच मध्ये 3 आणि दुसऱ्या मॅच मध्ये 3रा कॅच. 6 कॅचेस आतापर्यंत या खेळाडूने या मॅच मध्ये पकडल्यात. अक्षरशः गोल्डन हँड म्हणावे लागतील आज. कारण भरपूर साऱ्या कॅचेस पकडले गेलेत. अगदी भरपूर साऱ्या खेळाडूंनी कॅचेस ड्रॉप केले पण आकाशने एकही कॅच ड्रॉप केलेला नाहीये. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दत्त आपल्याला पाहायला मिळेल. बॉलचा विचार केला तर शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत अजूनही या मॅच मध्ये 32 धाबा. 1 बॉल 32 धाबांची गरज फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. आता औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. शेवटचा बॉल आहे.
फुल टॉस ड्राईव्ह केलाय काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक डीपला. संदीप कोणतीही चूक करणार नाहीयेत. सामना जिंकला आणि प्रवेश केलाय तिसऱ्या फेरीमध्ये. विनंती असेल टीम कुंभारवाडी बॉईज कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन कुसुण संघ कॅप्टन या लगेच आपण टॉस करूयात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजितला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती देऊयात. चला विनंती असेल कुसरूड संघाचे कॅप्टन्स आपण या. दुसऱ्या बाजूला आपण टीम कुंभारवाडी बॉईज संघालाही विनंती करतोय आपणही लगेच या. आपणही आपण टॉस करूयात. सन्माननीय आदरणीय भाऊ सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. अर्थातच या मॅच मधील जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. म्हणजे कदाचित